संपूर्ण भारत देशातून 10 जिल्हे निवडलेले आहेत की ज्यामध्ये अपघात जास्त होत आहेत. आणि त्यामध्ये आपला जळगाव जिल्हा सुद्धा निवडलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये जळगाव जिल्ह्याचा अपघाताच्या बाबतीमध्ये 11वा नंबर आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तो 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर हे जे अपघात आहे हे 0 फॅटॅलिटी झाली पाहिजे, अपघात टळले पाहिजे म्हणून ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक साहेब, माननीय एडिशनल SP साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव शहर यांच्या मार्गदर्शनाद्वारे ही शहरामध्ये सुरू आहे. आतापर्यंत एकूण 79 नाबालिग वाहन चालक, त्यामध्ये 18 वर्षाच्या आतील मुले 2 व्हीलर चालवतात, त्यांच्या पालकावर कारवाई केलेली आहे, पॅरेंट्सवर. आतापर्यंत 79 वाहन मालकावर अशी कारवाई केलेली आहे आणि याचा फाईन आहे प्रति 5,000 रुपये. तर यामध्ये असं सांगावंसं वाटते की नाबालिग मुलांकडे, विद्यार्थ्यांकडे ही अशी वाहने देऊ नये पालकांनी. त्यांना वाहन जरी द्यायची असतील, शाळेमध्ये कॉलेजमध्ये जायची असेल तर इलेक्ट्रॉनिक्स वाहने उपलब्ध झालेली आहेत, ते दिले पाहिजे किंवा बेस्ट वे सायकल दिलेली बरी राहील. हो, काल बैठक झालेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे आणि संपूर्ण जळगावकर यांनाही आम्ही प्रसार माध्यमाद्वारे आवाहन करून सांगितलेलं आहे अपघात टाळण्यासाठी आपणही सहकार्य केलं पाहिजे म्हणून.